Okay, good morning, students. In last Tuition. class, we have seen the second last practice set. Now we are moving towards the last topic of this chapter. या चॅप्टरचा जो लास्ट टॉपिक आहे त्याचं नाव आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके, तर अगोदर मी स्क्रीन शेअर करतो. जयश, hold on. ओके, the next topic name is absolute value. आता absolute value काय असते? What is the absolute value and how to write or denote the absolute value of any real number? Okay, suppose x is a real number. Let x is any real number. x हा कोणताही रियल नंबर जर असेल, then we write the absolute value of x as ह्या दोन पाईपच्या सिम्बॉल मध्ये आपण x ला पुट करत असतो. ओके, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू अशी लिहित असतात. आता 2 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कशी लिहिणार आपण? टू ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कशी लिहिणार आपण? त्या पाईपच्या सिम्बॉल मध्ये टाकायचं 2 ला. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 2 कॅन बी रिटन ॲज अंडर ऍब्सोल्यूट साइन 2. Absolute value of root 2 can be written as this. Okay, then absolute value of minus 3 can be written as this one. याला काय म्हणायचं? Absolute value of particular real number or particular any number we can say. It should be real number. It can be negative, it can be positive, it can be fraction, it can be zero. काही पण असू शकते. ओके, सपोज निगेटिव्ह जर निगेटिव्ह ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मधला नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्याची व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह. तीच व्हॅल्यू असते पण कशी असते? पॉझिटिव्ह. आपण थोडं वेगळ्या प्रकारे लिहू ना, इथे नवीन पॉईंट लिहितो. इफ x is greater than 0, x हा ग्रेटर असेल 0 पेक्षा, मीन्स x काय असेल? पॉझिटिव्ह नंबर असेल. then we write it as x in absolute value आणि त्याची actual value असते x, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. if x is less than 0, x हा 0 पेक्षा लेस असेल म्हणजे x कसं असेल? निगेटिव्ह असेल. ठीक आहे ना? x निगेटिव्ह असेल म्हणजे ऍब्सोल्यूटच्या साइन मध्ये जर निगेटिव्ह नंबर असेल त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह. समजलं का? ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असेल त्याची? पॉझिटिव्ह असेल. अँड लास्टली इफ x इज इक्वल टू 0, x ची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे x हा 0 असेल त्याला आपण असं लिहू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 0 आणि ती त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू सुद्धा काय असते? 0च असते. म्हणजे या साइन मध्ये जर निगेटिव्ह नंबर असेल तर त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह नंबर असेल तरीही ती पॉझिटिव्ह असते आणि 0 जर असेल याच्यामध्ये तर मात्र त्याची व्हॅल्यू ऍक्च्युअल व्हॅल्यू 0 असते. ओके, समजलं सगळ्यांना? हो. आता आणखी एक गोष्ट याच्या पुढची. सपोज a प्लस 1 असेल, a प्लस 1 ची जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ती आपण अशी लिहित असतो. हे पाईपचे सिम्बॉल आहे म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचे सिम्बॉल म्हणून आपण त्याला. त्या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या सिम्बॉल मध्ये आपण a प्लस 1 ला पुट केलं आणि a ची व्हॅल्यू
कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याची व्हॅल्यू असते प्लस ऑर मायनस ए प्लस 1. समजलं का? जेव्हा एकापेक्षा जास्त टर्म्स असतात त्या अब्सोल्यूट व्हॅल्यूच्या सिम्बॉल तेव्हा त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू जी असते ती ऍक्च्युअल व्हॅल्यू बाहेर काढल्याच्या नंतर एक वेळेस आपण प्लस लिहितो, दुसऱ्या वेळेस मायनस लिहित असतो. समजलं? कळालं का? हो. ओके. एक वेळेस प्लस, एक वेळेस मायनस. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. हा, एवढ्या कॉन्सेप्ट आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. जस्ट अ मिनिट. हा, एक मिनिट. स्क्रीनशॉट घेतल्या अगोदर थोडस मला इथे तुम्हाला समजण्यात सारखं लिहू द्या. इफ देर इज सपोज x प्लस इज इक्वल टू सपोज आहे काहीतरी 0 आहे असं गृहीत धरू आपण. ओके. x प्लस 1 आहे 0. तर याची व्हॅल्यू आपण कशी काढत असतो? एक वेळेस प्लस घेत असतो, एक वेळेस मायनस घेत असतो. कोणाला? पुढच्या व्हॅल्यूला. आणि जर a प्लस 2 इज इक्वल टू सपोज 5 असं म्हणजे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ऍक्च्युअल काय. तर ज्या वेळेस आपण या a प्लस 2 ला त्या साइनच्या बाहेर काढतो, त्या सिम्बॉलच्या बाहेर काढतो, त्यावेळेस राईट हँड साइडची जी काही व्हॅल्यू आहे ती एक वेळेस पॉझिटिव्ह गृहीत धरत असतो, एक वेळेस निगेटिव्ह गृहीत धरत असतो. कारण आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. म्हणजे हे जर असं असेल, a प्लस 2 जर असेल, हे सोडून द्या, a प्लस 2 ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये असेल आणि त्याची व्हॅल्यू जर 5 असेल आणि a ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली असेल, देन वी कॅन राईट इट ॲज a प्लस 2. आता हा सिम्बॉल आपण कॅन्सल केला कारण a ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तेव्हा राईट हँड साइडला जी काही व्हॅल्यू असेल ती प्लस ऑर मायनस घ्यावी लागते. म्हणजे एक वेळेस प्लस पॉझिटिव्ह 5 असेल, एक वेळेस तो निगेटिव्ह असेल. म्हणजे याला कसं फाइंड आउट करू आपण? देअरफॉर a इज इक्वल टू एकदा पॉझिटिव्ह 5 घेऊया -2 और a इज इक्वल टू एकदा निगेटिव्ह 5 घ्यायचा आणि हा निगेटिव्ह 2 इकडे गेल्याच्या पॉझिटिव्ह 2 ह्या बाजूला गेल्याच्या नंतर निगेटिव्हच होणार आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 3 और a इज इक्वल टू -7. गोष्ट समजली का तुम्हाला? जेव्हा हे साइन आपण त्याचं काढत असतो त्यावेळेस राईट हँड साइडची जी काही व्हॅल्यू असेल ती एक वेळेस पॉझिटिव्ह घ्यायची, एक वेळेस निगेटिव्ह घ्यायची. ओके. दॅट्स द मेन पॉइंट इन दिस टॉपिक. या टॉपिक मध्ये लक्षात घेण्याचा हा महत्वाचा पॉइंट आहे. समजलं? आता घ्या स्क्रीनशॉट. गुड. आता काय करूया आपण? याच्यामध्ये एवढंच आहे बघा. प्रॅक्टिस सेट घेऊयात आपण आता. प्रॅक्टिस सेट आय थिंक इट्स 2.5. मी बुक ओपन करण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट. I will try to open the book. Here we go. 9th math 1. पेज नंबर किती कोणी सांगू शकेल? हम्म 33. किती? 33. 33. ओके. विल आणि हा तोपर्यंत ओपन होईल. आपण काय करूया? हा झाला ओपन लगेच. हा प्रॅक्टिस 2.5 आहे राईट. तर याला आपण याचा स्क्रीनशॉट घेतो मी. आणि इथे पेस्ट करतो. दिसते सगळ्यांना? हो. ग्रेट. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 2.5 ना का 3.5? 2.5 आहे बरोबर आहे. तर याचा एक एक क्वेश्चन पाहूया. एकदा चेक करा 2.5 आहे का 3.5 आहे.
हा चॅप्टर आपण सेकंड पाहतो म्हणजे 2.5 असणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम. 2.5. हा, फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड 2.5. दी व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आता. फर्स्ट नंबर आहे त्याच्यामध्ये अंडर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 15 मायनस 2. 15 मायनस 2 ची व्हॅल्यू काय असेल? अगोदर आतमधली जी व्हॅल्यू आहे त्यांची ते सबट्रॅक्शन करून घ्या त्यांचं, ते होईल 13. आणि 13 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर जरी असेल तर त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती असते? तीच असते, पॉझिटिव्ह 13. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर असं येईल. समजलं का? आता याच्यामध्ये कुठे व्हेरिएबल आहे का पहा बरं. व्हेरिएबल आहे कुठे इथे? नाहीये, म्हणजे प्लस ऑर मायनसचा काही संबंध नाहीये. प्लस ऑर मायनस केव्हा घ्यायचं? याच्यामध्ये या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या साइनच्या मध्ये व्हेरिएबल असले त्यावेळेस प्लस मायनस घ्यायचं, लक्षात घ्या. सेकंड नंबर क्वेश्चन. फोर मायनस 9. 4 मायनस 9 केल्याच्या नंतर -5 शिल्लक राहील, राईट. 9 मायनस 4 आन्सर आलं -5. मोठ्या नंबरचं साइन दिलं आपण, आणि ज्या वेळेस ॲब्सोल्यूट व्हॅल्यू -5 असेल तर तेव्हा त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असते? पॉझिटिव्ह असते, राईट. म्हणजे इथे निगेटिव्ह जरी व्हॅल्यू आली एखाद्या नंबरची, व्हेरिएबलची नाही, नंबरची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असते? पॉझिटिव्ह असते. 5. समजलं? देन नंबर 3, 7 into in absolute value 7 into okay 7 in absolute value into -4. दुसऱ्या ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये आहे -4. याला कसं लिहिणार आपण? 7 ची व्हॅल्यू तर 7च आहे, राईट. किंवा मग याला एकाच ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये पुट करा. 7 into -4 ओके येईल -28. परत निगेटिव्ह नंबर आला. नंबर निगेटिव्ह असेल तर त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असते? पॉझिटिव्ह असते. म्हणजे याचा आन्सर आलं 28. ओके, समजलं का? समजलं हो. असेल. आता स्क्रीनशॉट घ्या. आता इंटरेस्टिंग आहे पुढचे क्वेश्चन्स, खूप इंटरेस्टिंग आहे. लक्षात ठेवा, एक्झामला हे 3 मार्क्सला 100% येतात. हे सेकंड नंबर क्वेश्चन जे आहेत ना, ते आपल्या फर्स्ट टर्म एक्झामला 100% येतात 3 मार्क्स साठी. हे आले तर 1 किंवा 2 मार्क्स साठी येतील, आले तर. पण या प्रकारचे क्वेश्चन 100% येतात. घेतला स्क्रीनशॉट? हो. ओके, देन क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड, सॉल्व करायचं म्हणजे काय? म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबलची व्हॅल्यू करायची, तेव्हा आपण त्या अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करा किंवा सॉल्व द फॉलोइंग असं म्हणत असतो. नाउ द मेन क्वेश्चन नंबर सेकंड, सब क्वेश्चन नंबर फर्स्ट इन दॅट. अंडर absolute value 3x minus 5 is equal to 1. ओके, हा गिवन क्वेश्चन आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये काय आहे? आता मात्र व्हेरिएबल आहे का नाही व्हेरिएबल? तेव्हा आपण काय करत असतो, हे साइन काढून टाकण्यासाठी ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं साइन दिसतंय ना, ज्या व्हर्टिकल 2 लाईन्स दिसतात त्याला आपल्याला काढून टाकायचं असतं, तेव्हाच x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग ते कसं लिहिणार आपण? 3x minus 5 is equal to plus or minus 1. तेव्हा राईट हँड साइडची व्हॉट एव्हर जी काही व्हॅल्यू असेल
ती एक वेळेस प्लस घेतो, एक वेळेस मायनस घेतो. आता एक वेळेस प्लस घ्या, एक वेळेस मायनस घ्या. Therefore 3x minus 5 is equal to either positive 1 or 3x minus 5 is equal to minus 1. घेतली एक वेळेस प्लस, एक वेळेस मायनस. Therefore 3x is equal to 1 plus positive 5. हा निगेटिव्ह या बाजूला जाऊन पॉझिटिव्ह झाला. और 3x is equal to minus 1 plus 5. minus 1 plus 5 काय होतं? प्लस 4 होतं. Then therefore 3x is equal to हा होईल 6. 1 plus 5 काय होईल? 6 होईल. हा 6 आणि हा मल्टिप्लिकेशन वाला 3 राइट हँड साइडला डिव्हिजन मध्ये जाईल आणि कॅन्सल करू 3 ने आपण, तर भाग 2 चा बसेल. Therefore एक मिनिट, हा 3 येणार नाही, 3 इथे घेतला आपण डिव्हिजन मध्ये ऑलरेडी. Therefore x is equal to 2. x ची एक व्हॅल्यू काय आली? 2 आली. और दुसऱ्या बाजूला काय असेल? 3x is equal to काय आलेला आहे? 4 आलेला आहे. Therefore x ची व्हॅल्यू काय असेल? 4/3. म्हणजे x ची एक व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह 2 आणि दुसरी व्हॅल्यू आली 4/3. समजलं का? प्लस और मायनस आल्याच्या नंतर कसं लिहायचं ते? हो. आन्सर चेक करा एकदा काय तर. 4/3 and 2. समजलं? Now move towards the next question. 7 minus 2x in absolute value आणि त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू दिलेली आहे 5. मग या सिम्बॉल मधून काढायचं त्याला, ते होईल 7. हे 17 नाही, हा 7 आहे. 7 minus 2x is equal to plus or minus 5. प्लस और मायनस 5 म्हणजे काय? एक वेळेस पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या 5 ची, एक वेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू घ्या. Therefore 7 minus 2x is equal to either 5 or 7 minus 2x is equal to negative 5. एक वेळेस पॉझिटिव्ह, एक वेळेस निगेटिव्ह. Therefore minus 2x is equal to हा 5 ला 5 राहील आणि हा पॉझिटिव्ह 7 या बाजूला जाऊन निगेटिव्ह 7 होईल. और minus 2x is equal to हा निगेटिव्ह 5 आणि या बाजूला जाऊन 7 होईल निगेटिव्ह. ओके, म्हणजे ज्याला आपण निगेटिव्ह 12 असं लिहू शकतो. Therefore minus 2x is equal to minus 2. मायनस मायनस काय होईल? दोन्ही बाजूचं प्लस होईल. Therefore x is equal to 2/2 means 1. और या ठिकाणी हे x is equal to असेल हा -12/-2. हे मायनस मायनस या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्लस करू शकता. 2 6 12, 6 चा भाग बसला. Therefore x is equal to 6. Okay, therefore x is equal to 1 or x is equal to 6. x च्या किती व्हॅल्यू आल्या? 2 व्हॅल्यू आल्या. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. समजलं का? बुक जवळ ठेवत जा आणि लगेच व्हॅल्यू चेक करत जा. 1 और 6 किंवा 1 and 6 अशी व्हॅल्यू आली. ठीक आहे. समजलं?
समजलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. हो म्हणत जा, समजलं असेल तर. समजलं नसेल तर नाही म्हणत जा. परत सांगतो. हो समज. ओके, क्लिअर करतो मी कॅनव्हास. Now sub question number 3 from main question number 2. Sub question number 3 from main question number 2. काय आहे तो question? In absolute value किंवा absolute value of 8 minus ex upon 2 is equal to 5. हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, बऱ्याच एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे नाहीच्या फर्स्ट टर्म आणि टेस्टला सुद्धा. Therefore, we can write it as 8 minus x upon 2 is equal to राइट साइडची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, प्लस ऑर मायनस 5 अशी घ्यायची. Therefore, एक वेळेस x पॉझिटिव्ह घ्यायचा, एक वेळेस निगेटिव्ह घ्यायचा. Therefore, 8 minus x upon 2 is equal to positive 5 or 8 minus x upon 2 ची दुसरी व्हॅल्यू असेल निगेटिव्ह. ओके, नाउ हा जो 2 दिसतोय तुम्हाला या बाजूला गेल्याच्या नंतर काय होईल, तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. Therefore, 8 minus x is equal to हा 2 into 5 काय होईल, 10 होईल. और 8 minus x परत हा 2 into minus 5 होईल minus 10. Therefore, minus x is equal to 10 पॉझिटिव्ह आणि हा 8 पॉझिटिव्ह या बाजूला जाऊन निगेटिव्ह होईल. और माइनस x इज इक्वल टू हा निगेटिव्ह 10 आणि हा 8 परत निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह 8. ओके, therefore निगेटिव्ह x काय होईल, निगेटिव्ह x इज इक्वल टू पॉझिटिव्ह 2 और निगेटिव्ह x इज इक्वल टू मायनस 18. 10 पण मायनस आहे आणि 8 सुद्धा मायनस आहे. त्याचा आन्सर काय आला मग, निगेटिव्ह 18. आता काय करूया आपण, निगेटिव्ह x ची व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला, पॉझिटिव्ह x ची काढायची, म्हणजे सरळ सरळ साइन चेंज करायचे. Therefore, पॉझिटिव्ह x इज इक्वल टू निगेटिव्ह 2. याला पॉझिटिव्ह केलं याला निगेटिव्ह करावं लागतं. और पॉझिटिव्ह x इज इक्वल टू पॉझिटिव्ह 18. तर हे आलं आपलं फायनल आन्सर. समजलं का? आन्सर चेक करा जा. x ची थर्ड नंबर क्वेश्चन आन्सर आहे टू एदर निगेटिव्ह 2 और पॉझिटिव्ह 18. हो सर, येतंय. ठीक आहे ना, खूप इझी क्वेश्चन्स आहेत. आता लास्ट क्वेश्चन घेऊया आपण याचा. Last question, that is question number 4. In absolute value or absolute sign, 5 plus x upon 4 is equal to 5. हा पण क्वेश्चन बऱ्याच वेळेस आलेला आहे. Therefore, we can write, therefore 5 plus x upon 4 is equal to राइट हँड साइडला इक्वल्स पॉझिटिव्ह इक्वल्स निगेटिव्ह, म्हणजे प्लस और मायनस 5 असं लिहायचं. Therefore, 5 plus x upon 4 is equal to either positive 5 or 5 plus x upon 4 is equal to negative 5. ओके, इक्वल्स पॉझिटिव्ह इक्वल्स निगेटिव्ह अशा दोन व्हॅल्यूज येत असतात ऑलवेज, जर व्हेरिएबल असेल मध्ये आणि बायनोमियल टर्म असेल, म्हणजे दोन टर्म्स असतील तर. Therefore, x upon 4
इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह फाय आणि हा जो दिसतोय तुम्हाला फाय हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल या बाजूने गेल्याच्या नंतर निगेटिव्ह फाय म्हणजे इज इक्वल टू काय आला 0 और x अपॉन 4 इज इक्वल टू -5 राईट हँड साइडचा आणि लेफ्ट हँड साइडचा पॉझिटिव्ह 5 या बाजूने गेल्याच्या नंतर निगेटिव्ह 5 होईल म्हणजेच याचा आन्सर आला -10. देअरफॉर आता राईट हँड साइडला म्हणजे हे फर्स्ट व्हॅल्यू जी आहे त्याच्या राईट हँड साइडला 0 आहे आणि हा जो 4 आहे तो 4 जर या 0 ला मल्टिप्लिकेशन मध्ये गेला तर काय होईल पहा x इज इक्वल टू 0 इंटू 4 इज इक्वल टू 0. ओके और x इज इक्वल टू हा -10 आणि 4 जो डिव्हिजन मध्ये आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल दॅट इज इंटू 4 मीन्स -40 10 इंटू 4 40 झालं एक नंबर आहे निगेटिव्ह दॅट इज वाय द आन्सर इज निगेटिव्ह. तर दोन व्हॅल्यू वाले x इथे either x is equal to 0 or x is equal to -40. Therefore hold on a second. Therefore x is equal to 0 or x is equal to -40. तर हे आला आपलं क्वेश्चन नंबर 4 चं फायनल आन्सर. समजलं का? समजलं सगळ्यांना? चेक करा फायनल आन्सर आलेला आहे पाठीमागे बुकच्या पाठीमागे दिलेले असतात आन्सर्स. केले का चेक? आता तुम्ही एक व्हॅल्यू काढा याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला का स्क्रीनशॉट याचा? घेतला का स्क्रीनशॉट? नाही तर YouTube वर व्हिडिओ अपलोड करतोय परत पाहू शकता. आता तुम्हाला एक क्वेश्चन देतो मी ते तुम्ही सॉल्व करा. इन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू a प्लस 3 इज इक्वल टू आहे 9. तर a ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. क्वेश्चन असेल सॉल्व. याला सॉल्व करा. चला फास्ट मला आन्सर सांगा काय येते. आता प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन्स प्रॉब्लेम्स संपलेले आहेत. आता काही शिल्लक नाही त्याच्यामध्ये तर हे मनाने दिलं तुम्हाला. चला सांगा फास्ट आन्सर काय लिहायचं. नोटबुक पेन आहे का नाही जवळ? सॉल्व करा तोपर्यंत थांबतो मी थोडस. ओके किती आला जयश? नवीच ऍडमिशन वाढलं. 6 or -12. 6 or -12. बाकीच्यांचं किती आलं रे? बाकीच्यांचं किती आलं सांगा. बाकीच्यांनी सॉल्वच नाही केलं का? तर मेसेज केलाय. ओके तर मेसेज केलाय. मेसेज नाही करायचा हेच सांगायचं फास्ट. ओके वी विल सॉल्व दॅट. 4 मिनिट बोलले आपण सॉल्व करूया. ओके therefore a plus 3 can be written as plus or minus 9. Therefore a plus 3 is equal to either positive 9 or a plus 3 is equal to negative 9. Therefore a is equal to 9 minus 3 is equal to 6 or
a is equal to -9 minus 3 means minus 12. -12 म्हणजे a is equal to either positive 6 or a is equal to negative 12 असं असेल आपलं आन्सर. ओके, प्रॅक्टिस सेट आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. ओके, समजलं सगळ्यांना? हो. ओके, ग्रेट. याची प्रॅक्टिस करा आणि उद्या आपण याचा प्रॉब्लेम सेट घेऊया. प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. भरपूर क्वेश्चन, बराच मोठा चॅप्टर आहे हा. आपण काय करू, वन बाय वन ते उद्या घेऊ. 2 दिवसामध्ये प्रॉब्लेम सेट संपवून टाकूयात आणि जमलं तर मग टेस्ट घेऊयात. टेस्ट बद्दल तर मला सांगेल मी. अगोदर सांगितलं सगळ्यांना, पण थोडंसं सगळं प्लॅनच हे होऊन गेला कोविडमुळे. नो प्रॉब्लेम. 2 दिवसात आपण प्रॉब्लेम सेट संपूयात. तुम्हाला काही वर्क देईल मी, होमवर्क काही मी सॉल्व्ह करून देईल, कारण बराच मोठा प्रॉब्लेम सेट आहे, तेवढा काही इथे होणार नाही 40 मिनिटांमध्ये. ओके, इथे मी काय सोडवतो, तुम्हाला काय सोडवायला सांगतो. नाही जमले तर विचारा, ते घेऊ परत इथं आपण. 2 दिवस टार्गेट ठेवू प्रॉब्लेम सेटसाठी आणि त्याच्यानंतर एक्झाम विषयी, टेस्ट विषयी सांगतो मी तुम्हाला. आणि मग त्या दिवशी टेस्ट होईल, तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करतो मी PDF मध्ये. त्याचे आन्सर शीट जमलं तर मला आणून द्या. सगळ्यांचे एकत्र करून जवळजवळ राहत असतील तर प्रणव आणि गलबे तर आणून देतील. बाकीच्यांनी मग बघा प्रयत्न करून जमलं तर ठीक आहे, किंवा तिकडे कोणी असतील तर त्यांच्याकडे द्या, मग ते माझ्यापर्यंत पोहोचतील. ओके, थँक्स फॉर जॉईनिंग दिस मीटिंग. हॅव अ नाईस डे. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? Is there any problem to anyone? Hi. Okay, thank you. नो सर. Okay.